पुणे, तिथे काय उणे? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिवाजी महाराज, पेशवे यांच्यासारखा ऐतिहासिक वारसा लाभलेले, शेतकऱ्याला योग्य भाव देणारे, विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे आणि उच्च तंत्रज्ञानाचे धडे गिरवणारे असे हे पुणे. पण अशा या सुखसमृद्धीने नटलेल्या पुण्यनगरीला भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कचरा. आणि यासाठीच गेली 4 वर्षे कार्यरत असणारी, कचऱ्याशी शर्थीने लढणारी आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घेतलेली संस्था स्वच्छ. या संस्थेबद्दल अधिक माहिती देताना श्री बालाजी आणि त्यांचे सहकारी म्हणाले, स्वच्छ एक घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या कामगाराची सहकारी तत्त्वावर चालणारी एक संस्था आहे. पुणे शहरामध्ये 14 वॉर्डमध्ये आम्ही काम करतो. पुणे शहरात ते 14 क्षेत्रीय कार्यालय जे महानगरपालिकेचे आहेत त्यांच्या 14 क्षेत्रीय कार्यालयामध्ये आमचं काम चालतं. त्याचबरोबर आहे की ही जी संस्थेची सुरुवात आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी जर पाहिली तर कागद कष्टकरी पंचायतच्या सभा जी जे जो कचरा जर रस्त्यावर पडलेला किंवा कुंडीवर साचलेला जो कचरा होता, अशा कचरा वेगवेगळा करणाऱ्या महिलांची मिळून ही स्वच्छ एक सहकारी संस्था स्थापन झालेली आहे. त्या संस्थेची अशी पार्श्वभूमी आहे. तर सध्या जर पाहिलं तर ही स्वच्छ संस्था गेल्या 4 वर्षापासून आपल्या पुणे शहरामध्ये काम करते, पुणे महानगरपालिकेसोबत. तर त्याचं मुख्य कारण असं आहे की पुणे शहराचा जो वाढलेला कचऱ्याचा जो प्रश्न आहे त्याच्यासोबत म्हणजे ओला सुका कचरा वेगळा करणं, त्याचबरोबर नागरिकांच्या ज्या काही अडचणी असेल कचऱ्याच्या संदर्भात ते सोडवण्यासाठी ही सगळी प्रशासकीय व्यवस्था काम करते. So my name is Anthony Rodriguez and I'm working as an helpline manager. So helpline means like whatever the complaints which comes from the citizens, we record it into the access, and whatever complaints the citizens have, we try to solve it in say 24 hours, within 24 hours. माझं नाव निशा, मी इथे डाटा एंट्रीचं काम करते आणि हेल्पलाईन पण अटेंड करते. तुम्ही किती म्हणजे वर्षापासून काम करता? 1 वर्ष झाले मला इथे. आणि तुम्ही कसे मेंटेन करता रेकॉर्ड्स? इथे एक्सेसमध्ये कोण कोण तुम्हाला म्हणजे जे कोऑर्डिनेटर्स किंवा सुपरवायझर्स जे एरिया वाईज आहेत ते तुम्हाला येऊन कळवतात? फोनवर हेल्पलाईन नंबर दिलेला आहे आम्हाला किंवा सिटिझन्स डायरेक्ट कॉल करतात कोणी गेलेला आहे. पुणे महानगरपालिकेचा 2000 सालचा कायदा सांगतो की महानगरपालिकेच्या 2000चा जो ही कायदा आहे त्या अंतर्गत प्रत्येक सोसायटीने आपला घनकचरा स्वतःच व्यवस्थापन केलं पाहिजे. त्याअंतर्गत महानगरपालिकांच्या संस्थेत देखील अप्रोच झाली आणि मग हे काम सुरू झालं. वेदविहार, ब्रह्मानंसी अशा सोसायटीज तसेच शिंदेनगर सारख्या भागात स्वच्छतेचे कार्य चालते. येथे ओला व सुका कचरा वेगळा करून ओला कचरा वारानुसार योग्य त्या पीट एरियामध्ये टाकला जातो आणि त्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती केली जाते. माझं नाव अशोक कांबळे, मी वेदविहार सोसायटीमध्ये काम करतो. मला सुका आणि ओला कचरा वेगळा करावा लागतो आणि सुक्या कचऱ्यामध्ये जे काय निघेल ते आम्ही बाहेर जाऊन विकतो. जे फेकायचं असेल ते डेपोला जाऊन फेकून देतो आणि सेग्रिगेट ओल्या कचऱ्याची इथं करतो. जे काय प्लास्टिक वगैरे जे काय निघतं ओल्या कचऱ्याचं ते फेकून देतो आधी आणि हे चालत नाही ते प्लास्टिक वगैरे काही याच्यात. काम वगैरे व्यवस्थित करतात, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त म्हणजे साफ काम केलं पाहिजे थोडंसं. असं मधात कोणीतरी कुठेतरी टाकून जातं असं नको व्हायला. एरियाही तेवढा स्वच्छ दिसला पाहिजे. अशा प्रकारे ओला व सुका कचरा वेगवेगळा करून कचऱ्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर केल्याने महानगरपालिकेकडे फक्त 20%च कचरा सोपवला जातो. स्वच्छने घेतलेला हा आदर्श सर्वांनीच अवलंबला तर कचरा आणि त्याचं व्यवस्थापन हा प्रश्न फार भेडसावणार नाही आणि आपण अभिमानाने म्हणू शकतो, स्वच्छ पुणे, सुंदर पुणे.